राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल तालुक्यात नवं राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार असून या मतदारसंघाचे माजी आमदार संजय घाटगे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काल घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांच्यासोबत भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दीर्घ चर्चा केली। कागल विधानसभा मतदारसंघात सलग 6 वेळा घाटगे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। 1998 मधील पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता उर्वरित 5 निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। विशेष म्हणजे या 5ही निवडणुका त्यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हावर लढवल्या। शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास केलेल्या घाटगे यांनी 2024ची विधानसभा निवडणूक न लढवता थेट मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला। याचं बक्षीस म्हणून त्यांची जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी वर्णी लागली होती। पण लोकसभा निवडणुकीत मात्र ते महाविकास आघाडीसोबतच होते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं। पण या निवडणुकीत पुन्हा मुश्रीफ विजयी झाले। या विजयात संजय घाटगे यांची भूमिका निर्णायक ठरली होती। भविष्यात महायुती न राहता भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता गृहीत धरून संजय घाटगे यांनी या हालचाली सुरू केल्याचं समजतं। या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन घाटगे पितापुत्रांनी दीर्घ चर्चा केली व माजी आमदार सुरेश हळवणकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या मध्यस्थीनं ही भेट झाल्याची चर्चा आहे। यावेळी बिद्रीचे संचालक रणजित पाटील उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।